नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 3 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साताराच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील, आदमापूरचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांची भाकणूक, खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन। साताराच्या छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील अशी भाकणूक आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानचे गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी केली। दरम्यान विसापूर व बोबडेवाडी या भागाला निधी कमी पडू देणार नाही, बोबडेवाडी विसापूर संत बाळूमामा यांच्या मंदिरात आयोजित केलेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळ्यास कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्यासोबत उपस्थित राहून आशीर्वाद घेतले। या प्रसंगी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विजयाची भाकणूक करण्यात आली। संत बाळूमामांच्या हजारो भक्तांच्या साक्षीने ही भाकणूक झाली। आदमापूर येथील गुरुमाऊली कृष्णात ढोणे यांनी ही भाकणूक लावली आणि विजयाची घोषणाच केली। संत बाळूमामा यांच्या दर्शनाने मी धन्य झालो आहो। हजारो भक्तगणांच्या साक्षीने या परिसराच्या विकासाचे आश्वासन आम्ही देतो, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले। नामदार महेश शिंदे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांनी कृष्णाखोरी विकास महामंडळाचा पाया रचला आहे। या दुष्काळी भागातील जी पाणी योजनेची कामे पूर्ण झाली ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेली आहेत। त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंचे हात बळकट करा असे आवाहन केले। साताराच्या माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे म्हणाले, आम्ही विसापूर गावची माहेरवासीन आहे। संत बाळूमामा मंदिरात जे बाकीत होते ते सत्य झालेले आहे। या भागासाठी मी जी कामे महाराजांकडे मागितली ती त्यांनी केलेली आहेत। विसापूर, बोबडेवाडी व बुधवलेवाडी या रस्त्याचे काम मंजूर करून घेण्यात आले आहे। आचारसंहिता संपताच हे काम सुरू होईल। येते 7 मे रोजी उदयनराजे यांना प्रचंड मतांनी विजयी करा। यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभल असा जयघोष करण्यात आला। यावेळी हरिश्चंद्र सावंत, घनश्याम मदने, अशोक मदने, बजरंग मदने, मल्हारी बुधावले, विलास मदने, अमोल मदने, अर्जुन मदने, सुहास मदने, सूरज बुधावले, अजिंक्य मदने, सागर मदने, संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते। धन्य झाला असं समजतो आणि व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि आमदार महेश शिंदेच्या आणि संपूर्ण आमच्या सहकार्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की जे जे म्हणून संपूर्ण कासत कार्यासाठी लागणारं जे योगदान आहे त्यासाठी आम्ही कमी पडणार नाही। मतदान जनजागृतीसाठी कोरेगाव तालुक्यात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बाईक रॅली, ग्रामीण जनतेशी साधला संवाद। सातारा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे मतदान जनजागृती अंतर्गत शुक्रवारी दुपारी 4 वाजता कोरेगाव शहर तसेच ग्रामीण भागात सुमारे 21 किलोमीटर भव्य बाईक रॅली काढण्यात आली। यावेळी जोरदार घोषणा देत मतदान जनजागृती करण्यात आली तसेच ग्रामीण जनतेशी संवाद साधण्यात आला। रॅलीमध्ये अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, गट शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा मतदान जनजागृती पथकाचे नोडल ऑफिसर सुजित कुमार इंगवले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। लोकसभा निवडणूक मध्यवर्ती नियंत्रण केंद्र असलेल्या डी.बी. भोसले कॉलेज येथून या बाईक रॅलीचा प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ करण्यात आला। यावेळी चित्ररथातून मतदान जनजागृती करण्यात आली। बाईकवरून पोस्टर हातात घेऊन जनजागृती करण्यात आली। यावेळी घोषणाही देण्यात आल्या। डी.बी. भोसले कॉलेज ते कुमटे फाटा, चंचळी, खेड आणि तळवळे मार्गे पुन्हा कोरेगावात येऊन रॅलीची सांगता झाली। विविध ठिकाणी या बाईक रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घोषणा आणि मतदान जनजागृतीचे फलक लक्ष वेधून घेत होते। गावकऱ्यांनी याबाबत उत्सुकतेने जाणून घेतले। मतदान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी बाईक रॅली निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास डॉक्टर कोडे यांनी व्यक्त केला। शरद पवार हे महाराष्ट्राचे आत्मसन्मान व आत्मा, खासदार अमोल कोल्हे। रहमतपूर येथे विराट जनसमुदायाच्या उपस्थितीत जाहीर सभा। आत्ताची लोकसभेची लढाई ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची व देशाच्या हिताची आहे। स्वाभिमान व लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लढायची आहे। राज्यात महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट असल्याने परिवर्तन हे निश्चित असून पुढची सत्ता ही राज्यात व केंद्रात आपलीच असणार आहे। शरद पवार यांनी यशवंत विचार जोपासून सुसंस्कृत राजकारण महाराष्ट्रात केले आहे। माता भगिनींना 33% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारे ते महिलांचे आत्मभान आहेत। म्हणूनच होय, शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा व आत्मसन्मान आहेत, असे प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले।
यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. रहमतपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी रात्री मुख्य चौकात जाहीर सभा झाली. या प्रसंगी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, डॉक्टर सुरेश जाधव, अजित चिखलीकर पाटील, शहाजी क्षीरसागर, रुपाली शिंदे, विजयराव कनसे यांची प्रमुख यावेळी उपस्थिती होती. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, लोकसभेची लढाई ही चव्हाण साहेबांच्या विचारांची व देशाच्या हिताची आहे. भाजपने जे काही कारनामे केले आहेत त्याला जनता माफ करणार नाही. हुकुमशाही व फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्यात महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट असल्याने परिवर्तन हे निश्चित होणार आहे. दिल्लीचा तख्त हा महाराष्ट्रातच उलटू शकतो. हा इतिहास दाखवून देण्याची वेळ आली आहे. दिल्लीला गेल्यावरही मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल. शिवाय लोकांच्या विकासासाठी संपूर्ण खासदार फंडही देईल, अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या निवडणुकीमुळे देशाची पुढची दिशा ठरणार आहे. मोदी सरकारने घेतलेले निर्णय देशासाठी घातक आहेत. मोदींच्या कालावधीत देशाचा विकास दर कमी झाल्याने अर्थव्यवस्था मंदावली आहे. देशातील बेरोजगारी व महागाई वाढण्यास मोदी सरकार जबाबदार आहे. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. जयाचा प्रकाश आहे याची खात्री पटली. पुन्हा एकदा मनापासून आपणा सर्वांचे धन्यवाद. आणि 7 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोर समोर राहुल शिंदे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करायला विनंती करतो. धन्यवाद. चिरंबे येथे शॉर्ट सर्किटमुळे 1 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक. महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर जळाला, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. चिरंबे तालुका कोरेगाव येथील प्रगतीशील शेतकरी हरिभक्त पारायण महादेव भगवान गोडसे याच्या ऊसाला शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमधून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सुमारे 1 एकर ऊस जळाला. महावितरण कंपनीच्या जनमित्रांसह शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली. चिरंबे गावच्या हद्दीत पोटपाट क्रमांक 59 वर वाकडी नावाच्या शिवारातील गट नंबर 359 मध्ये महादेव गोडसे यांचा 2 एकर ऊस आहे. त्यापैकी 1 एकर ऊस आगीत जळून खाक झाला. या आगीमुळे शेजारीच असलेल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वायरिंग देखील जळाले आहे. महावितरण कंपनीच्या जनमित्रांनी वेळीच खबरदारी घेत वीज पुरवठा बंद केला. तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली. एकंबे व चिरंबे येथील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीमुळे गोडसे यांचे मोठे नुकसान झाले आहे. सिद्धेश्वर कुरोलीतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाच्या पाठीशी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन. सिद्धेश्वर कुरोली तालुका खटाव येथील शेतकरी विश्वनाथ बनसोडे यांनी कर्जाला वैतागून आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शेतकरी संघटना ठाम असून कोणत्याही परिस्थितीत बनसोडे कुटुंबियांवर अन्याय होऊ देणार नाही, असा विश्वास कडोत्तर शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष वसीमभाई इनामदार यांनी व्यक्त केला. सिद्धेश्वर कुरोली येथे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत जाऊन इनामदार यांनी बनसोडे कुटुंबियांना धीर दिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी बनसोडे यांना श्रद्धांजली वाहिली. बनसोडे कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बनसोडे यांनी घेतलेल्या कर्जाची माहिती घेऊन ते कोणत्याही परिस्थितीत थांबवले जाईल. हे कर्ज थांबवण्याच्या तयारीला आम्ही लागलो असून आम्ही आता तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास देखील इनामदार यांनी दिला. सातारा जिल्ह्यातील विशेषतः खटाव, कोरेगाव व कराड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती करतो की वाहन कर्ज, गृहकर्ज, शेती कर्ज असे कर्ज थकीत असल्यास तसेच कर्जाबाबत कोणतीही अडचण असल्यास तात्काळ शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. ठामपणे घेतलेल्या कर्जासाठी सामोरे जाऊया. शेतकरी संघटना कायद्याने तुमच्यासोबत उभी राहील. शेतकऱ्यांना 100% कर्जमुक्त करून देणार हा शब्द असल्याचे इनामदार यांनी निदर्शनास आणून दिले.